जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणीबरोबर लोणचं तर असायलाच हवं ना. तर आज आपण या पद्धतीचं अगदी छान असं हे लिंबू मिरचीचं लोणचं करत आहोत. या लोणच्यासाठी आपण मसाला विकत आणणार नाही, तर लोणच्याचा मसाला देखील घरीच तयार करत आहोत. त्याचबरोबर साहित्य प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे. तुम्ही हे लोणचं एकदा बनवल्यानंतर 2 वर्ष टिकावं यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर यामध्ये रेसिपीमध्ये अगदी छोटे छोटे टिप्स ज्या आहेत, ज्या तुम्हाला माहीत नाही की मिरची अगोदर धुवावी की देठ काढल्यानंतर धुवावी. त्याचबरोबर लिंबू कशा पद्धतीचे असावे जेणेकरून तुमचं लोणचं हे 2 वर्षापर्यंत टिकेल. त्याचबरोबर असा खार अगदी परफेक्ट व्हावा, अगदी छान असं चवीला लोणचं तयार व्हावं. लोणचं चवीला छान झालं, परंतु ते संपेपर्यंत अगदी छान असं टिकावं यासाठीच्या छोट्या मोठ्या टिप्स ज्या तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेल्या नाही, त्या सर्व मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एकदा बनवून 2 वर्ष स्टोअर करता येईल असं चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं तयार करत आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण हा घरगुती लोणच्यासाठीचा मसाला कसा तयार करायचा त्यासाठी अचूक साहित्य प्रमाण पाहणार आहोत. त्यासाठी आपण पाव वाटी एवढी मेथी दाणे घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी मोहरी डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण पाव वाटी या ठिकाणी कच्ची बडीशोप, अर्धी वाटी एवढी धने घेतलेली आहे. त्यानंतर आपण खडे मसाले घेतलेले आहे. या खडे मसाल्यामध्ये आपण लवंग, मिरे, त्याचबरोबर दालचिनी आणि 1 विलायची घेतलेली आहे. अद्रक, लसूण घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण हिंग घेतलेला आहे 2 चमचे. आता सर्व साहित्य आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले टाकलेले आहे. त्याचबरोबर धने, त्यानंतर मेथी दाणे आणि या ठिकाणी बडीशोप घेतलेली आहे. अगदी 2 मिनिट आपल्याला हलकंसं या ठिकाणी गरम करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातील मॉइश्चर कमी होईल आणि आपले छान असं हे दळून होईल. जर तुम्हाला अशा पद्धतीने गरम करायचे नसतील तर तुम्ही ते उन्हामध्ये 1 तासासाठी ठेवू शकता. कारण मेथी जर शेकली गेली, जास्त शेकवली गेली तर तुमचा मसाला कडवट होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कढई फक्त 1 मिनिट गरम करून या ठिकाणी अशा पद्धतीने हा मसाला वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर मोहरी डाळ नसेल तर मोहरी तुम्ही मिक्सरमध्ये काढून देखील डाळ करू शकता. या वाटीच्या मापाने आपण 2.5 वाटी एवढं तेल टाकलेलं आहे. तेल छान असं कडकडीत गरम व्हायला हवं. या ठिकाणी तेल तुम्हाला 25 मिनिटासाठी फुल फ्लेमवर व्यवस्थित कडकडीत असं गरम केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. 2 मिनिटानंतर यामध्ये आपण अगोदर लसूण टाकलेला आहे. त्यानंतर किसलेलं अद्रक घेतलेलं आहे. या ठिकाणी अद्रक किसण्या अगोदर तुम्हाला त्यावरील जी साल आहे ती सर्व साल काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर अद्रक धुवून घेतल्यानंतर तुम्हाला ते 1 तासासाठी उन्हामध्ये वाळवून त्यानंतरच ते किसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मोहरी डाळ टाकलेली आहे. मोहरी डाळ तुम्ही विकत आणल्यानंतर त्यामधील जो कचरा आहे तो काढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी साहित्य तुम्हाला तेलामध्ये सोडण्याचा जो क्रम या पद्धतीने मी सांगितलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला साहित्य हे तेलामध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी आपण 2 चमचे एवढी हळद घेतलेली आहे. त्यानंतर आपण 1 चमचा हिंग घेतलेला आहे. सर्व जिन्नस आपण तेलामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेले आहे. हे पहा, अगदी व्यवस्थित अशा मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे. या ठिकाणी मिठाचं प्रमाण टाकताना तुम्हाला साधारणतः 3 ते 3.5 चमचे एवढं मीठ वापरायचं आहे. हे पहा, अगदी खार आपण हा व्यवस्थित असा मिक्स केल्यानंतर तुम्हाला हा खार थंड होईपर्यंत 7 ते 8 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता या ठिकाणी 7 ते 8 तास झाले आहे. खार आपला थंड झालेला आहे. आता या ठिकाणी लिंबू स्वच्छ धुवून घेतलेले होते. त्यानंतर मी ते 15 ते 20 मिनटं सुकवल्यानंतर पुन्हा एकदा ते स्वच्छ नॅपकिनने पुसून घेत आहे. लोणचं करण्यासाठी प्रत्येक तुम्हाला जी भांडी वापरायची आहे ती सर्व स्वच्छ आणि कोरडीच असायला हवी. सर्व लिंबू आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे. या ठिकाणी लिंबू तुम्हाला कडक वापरायचं आहे. लिंबू तुम्हाला घेताना लूज वापरायचं नाही. त्याचबरोबर मिरची आपण तुम्हाला देठ काढण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. देठ काढल्यानंतर मिरची धुतली तर तुमचं लोणचं जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे मिरचीचं देठ काढण्या अगोदर मिरची धुवून तुम्हाला व्यवस्थित अशी सुकवून घेतलेली आहे. हवेशीर सुकवलेली आहे. तरीही मी ती पुन्हा एकदा नॅपकिनने व्यवस्थित अशी कोरडी करून घेत आहे. त्याचबरोबर मिरचीचा आपण देठ काढलेला आहे आणि आता आपण ही मिरची पुन्हा एकदा नॅपकिनने व्यवस्थित अशी पुसून घेणार आहोत. हे पहा, लोणच्यामध्ये जर तुमचं पाण्याचा अंश राहिला तर तुमचं लोणचं जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे कुठेही पाण्याचा अंश राहणार नाही यासाठीची सर्व काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर सर्व भांडी ही स्वच्छ कोरडी केलेली असावी.
ती 15 ते 20 मिनटं उन्हामध्ये ठेवायची आहे, त्यानंतरच तुम्हाला वापरायची आहे। हे पहा, लिंबू घेताना छान असं कडक टणक असं लिंबू घेतलेलं आहे, छान असं पिकलेलं लिंबू घ्यायचं आहे। त्याचबरोबर शक्यतो ताजीच लिंबू तुम्ही या ठिकाणी वापरा। या ठिकाणी आपण एका लिंबाच्या साधारणतः 8 फोडी एवढ्या करणार आहोत। जास्तीत जास्त बारीक फोडी करायच्या आहे, जेणेकरून त्यामधील प्रत्येक बी ही आपल्याला काढता येईल। अशा पद्धतीने तुम्हाला लिंबू कट करून घ्यायचा आहे। हे पहा, अगदी व्यवस्थित असं छोट्या साईजमध्ये कट केलेलं आहे। मोठं लिंबू असेल तर तुम्ही आणखीन छोट्या फोडी तुम्ही करू शकता। त्यामधील सर्व बिया आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व लिंबू व्यवस्थित कापून घेणार आहोत। हे पहा, छोट्या साईजमध्ये कट केल्यामुळे त्यामधील व्यवस्थित अशा बिया आपल्याला काढून घेता येत आहे। आणि या ठिकाणी लिंबू मिरची लोणच्यासाठीचं लिंबू हे पिकलेलं असायला हवे, त्याचबरोबर ते छान असं कडक असायला हवं आणि ताजेच लिंब असायला हवे। सर्व लिंबू व्यवस्थित कट करून घेतले आहे, त्यामधील सर्व बिया देखील काढून घेतलेल्या आहे। त्याचबरोबर आपण मिरची घेतलेली आहे। आता मिरची तुम्हाला जर तिखट लोणचं असं हवं असेल, तुम्ही तिखट मिरच्या घ्या। या ठिकाणी मी मिरची घेतलेली आहे, ती पूर्णपणे कमी तिखट आहे। त्याचबरोबर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे लोणचं तयार करत आहोत, त्यासाठी मी पावशेर मिरची आणि पावशेरच लिंबू घेतलेले आहे। आता या ठिकाणी तुम्हाला मिरची कट करताना तिरक्या साईजमध्ये कट करायची आहे। हे पहा, सर्व मिरच्या आपल्या कट केल्या, अशा तिरक्या कट केल्यामुळे त्यामध्ये सर्व मसाला छान असा मुरला जातो आणि तुमचं लोणचं हे चवीला आणखीनच छान लागतं। त्यामुळे मिरची कट करताना शक्यतो अशा तिरक्या साईजमध्ये तुम्हाला कट करून घ्यायचे आहे। सर्व मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहे। आता आपण एका भांड्यामध्ये लिंबू आणि मिरच्या दोन्हीही टाकल्यानंतर त्यामध्ये आपण हा खार टाकलेला आहे। आपल्याला हा खार अगदी व्यवस्थित असा मिक्स करून द्यायचा आहे। या ठिकाणी लिंबू मिरचीचं लोणचं आपलं तयार आहे। या सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे लिंबू मिरचीचं लोणचं स्टोअर करण्यासाठी काचेचीच बरणी घ्यायची आहे। दुसरी कोणतीही बरणी न घेता काचेच्याच बरणीमध्ये स्टोअर करावं। त्याचबरोबर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये जेवढ्या लोणच्याबाबत कोणती काळजी घ्यावी सर्व तुम्हाला टिप्स मी या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणारच आहे, तिथून तुम्ही आणखीन डिटेलमध्ये चेक करू शकता। हे पहा, आपलं छान असं लिंबू मिरचीचं लोणचं बनवून तयार झालं आहे। तुम्ही पाहू शकाल, रंग त्याचबरोबर चव देखील अतिशय छान अशी असणार आहे। त्याचबरोबर हे लोणचं मुरण्यासाठी कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 15 दिवस तरी लागतात आणि 15 दिवसानंतर हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं। तसेच लोणचं जास्त दिवस टिकावं यासाठी तुम्हाला दिवसातून एकदा स्वच्छ कोरड्या चमच्याच्या साहाय्याने हे लोणचं व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे। याशिवाय जर काही टिप्स एखादी राहिली जरी असेल सांगायची, तरीही मी सर्व डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणारच आहे, तिथून तुम्ही चेक करा। कारण ही व्हिडिओ खूप अशी मोठी होईल, यासाठी मी जेवढ्या तुम्हाला टिप्स सांगता येईल तेवढ्या सांगितलेल्याच आहे। त्याचबरोबर जर सांगायच्या राहिलेल्या असतील तरीही त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये लिहून देणार आहे, तिथून तुम्ही नक्कीच चेक करा। त्याचबरोबर अशा पद्धतीचं लिंबू मिरचीचं लोणचं नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील 5ही दिवस येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहायला विसरू नका। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।